नमस्कार मंडळी. नमस्कार. आज गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या अनेक उपक्रमांपैकी एक उत्तम उपक्रम म्हणजे पुस्तकावर बोलू काय हा छान उपक्रम आहे. आणि त्या उपक्रमाअंतर्गत आज आपण आयुष्यभर गप्पा मारणार आहोत. त्यांच्या एकंदरीत जो मेसेज आहे त्याच्यामध्ये पुस्तकावर बोलू काही असं म्हटल्यानंतर आयुष्यभर गप्पा हा तुम्हाला खूप आवडला. माननीय अध्यक्ष साहेब आणि आपले संयोजक साहेब यांना आम्ही नमस्कार करतो आणि आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. ते व्याख्यान वगैरे वगैरे ते मित्रमंडळीत सोबत नाही, मित्रमंडळीत गप्पा चालतात. मी बोलणार आहे, परंतु बरेच दिवस आपण भेटतो, कविता वाचतो, पुरस्कार मिळतात, सत्कार होतो, अभिनंदन केलं जातं, इथपर्यंत ठीक आहे, किंवा कविता छान झाली सर असं म्हटलं जातं. परंतु प्रत्यक्षात अशा फारशा गप्पा झाली. तर मला वाटतं मी सुरेश पवार साहेबांचं खरोखरच त्यांना धन्यवाद देईन की या निमित्ताने माझ्या साहित्यिक बंधुभगिनीशी मला गप्पा मारण्याचा योग त्यांनी प्राप्त करून दिलेला आहे. आज मी जे बोलणार आहे त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे प्रतिभेचे नंदनवन. हा माझा 5वा काव्यसंग्रह आहे. त्याआधी ज्योती कलश, चैतन्य चक्षु, दृष्टी पर्याय आणि दूरदृष्टी हे 4 काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते. आणि काळोखातली प्रकाशवाट हे आत्मचरित्र प्रकाशित झालं होतं. आणि या मग 5व्या काव्यसंग्रहानंतर पान हिरवे या मनाचे हा गझल संग्रह प्रकाशित झालेला आहे. आता ही जी 7 पुस्तकं आहेत हे खरोखरच याच्यात माझा जेवढा वाटा आहे ना तेवढा नाशिककरांचा वाटा आहे. सर्व अर्थाने म्हणतो मी, मला सुचलं मी लिहिलं, परंतु आपल्यामध्येही किंवा एकंदरीत नाशिकमध्ये किंवा एकंदरीत आपल्या राज्यामध्ये असे पुष्कळ प्रतिभावंत लोक आहेत, कवी आहेत, साहित्यिक आहेत, नाटककार आहेत, खूप छान लिहितात. पण मी असं ऐकलेलं आहे काही काहींचे आयुष्य निघून जातात, त्यांच्या कविता, त्यांच्या कथा या वळीमध्येच राहतात आणि ते गेल्यानंतर त्यांचं काहीच होत नाही. आणि म्हणून म्हणतो की हे माझी जी पुस्तकं आहेत ही माझी नाही आहे, ही नाशिककरांची आहे. मी नाशिकच्या बाबतीत नेहमी म्हणतो की नाशिक ही साहित्याची पंढरी आहे. पण साहित्य इथं मोठ्या प्रमाणात निर्माण केलं जातं किंवा त्याचा आस्वाद घेतला जातो, एवढ्यापुरतंच ती पंढरी नाही, तर पंढरपूरच्या भक्तिनगरीशी आणि नाशिकच्या साहित्यनगरीमध्ये तुलनात्मक जर अभ्यास केला तर अनेक बाबतीत साम्य हे दिसून येतं. ते कसं, तर पहिली गोष्ट इथं नमोदित कवी आणि ज्येष्ठ कवी किंवा ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ नाटककार यांच्यात कधी भेद नसतोच. जसं वारकऱ्यांमध्ये हा मोठा वारकरी किंवा छोटा वारकरी असं नसतं, स्त्री पुरुष असा भेद नसतो. तिथं फक्त
समोरच्या व्यक्तीच्या पुढे समोर वाकून नमस्कार करायचा आणि काय म्हणायचं, काय म्हणतात, माऊली, जय हरी माऊली. अशा प्रकारचे प्रत्येक जण माऊली असते. तसंच प्रत्येक जण इथं सारखाच कवी, सारखाच साहित्यिक असतो आणि त्यांच्यातला जो संवाद आहे, त्यांच्यातले जे नातं आहे ते अतिशय जवळीकतेचं असतं. आणि खरं सांगतो मी, जर माझी बदली नाशिकला झाली नसती तर कदाचित जे काही बिचारे दुर्दैवी लोक होते आहेत किंवा असतात ते खूप लिहितात, खूप छान लिहितात, पण फारशी दखल घेतली जात नाही आणि त्यांची हिंमत होत नाही आणि त्यांना तसा प्रतिसादही मिळत नाही. सांगायचं तात्पर्य असं, मी थोडीशी आता माझा जीवन परिचय सांगणं क्रमप्राप्त आहे आणि मग त्याच्यावरून तुम्हाला कळेल की ह्या नाशिकने मला काय दिलं. मी वयाच्या 10व्या वर्षापासून कविता करतो. तेव्हा मला दिसत होतं. माझा जो डोळ्यांचा आजार आहे तो रेटिना प्रकारचा आहे. अर्थात तो जन्मतःच असतो, पण तो जन्मतः पूर्ण अंधत्व येत नाही आणि त्याच्यावर इलाजही नाही, कुठल्याच प्रकारचा इलाज नाही. ही एक दुर्दैवाची गोष्ट. आणि तो अतिशय चोर पावलाने कोणाकोणाचा येतो, कोणाकोणाच्या मोठमोठे टप्पा घेत येतो. म्हणजे कोणाचं रेटिनाचं अंधत्व हे मुंगीच्या पावलाने चालतं, कुणाच्या रेटिनाचं अंधत्व हे घोड्याच्या या टापाने सुद्धा चालतं. तर विशेष म्हणजे गंमत अशी आहे, ट्रॅजेडी आहे हे अंधत्व इतकं धोकेदायक आहे की अंध असूनही त्या माणसाला स्वतःलाही माहीत नसतं बरेच दिवस की आपल्या नजरेत काहीतरी फरक आहे. समोरच्या माणसाला तर अजिबातच वाटत नाही. आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या डोळ्यासमोर जरी अंधार असला तरी मी तुमच्याकडे बघतो आहे असं तुम्हाला दिसेल. आता आपण जुने आहेत म्हणून ते तुम्ही मला बघतायत पाय दिसडताना किंवा वगैरे, पण समजा एखादी आपल्या इथं जर नौका आला, अरे आता आपल्याकडे बघून बोलतोय परंतु काही दिसत नाही. पण ही स्थिती आत्ताची झाली. कमीत कमी आता मी दुसऱ्याच्या मदतीने हे करतो, पण पूर्वी असं व्हायचं की वाचता यायचं, लिहिता यायचं, पण माणूस ओळखता येत नव्हता. माझे जे नातेवाईक वगैरे यायचे घरी, आता खरं म्हणजे आपली मावशी किंवा आत्या आली तर आपण पटकन जे काम हातातलं काम सोडून तिला मिठी मारायला अंगणात पळत जातो. खाऊ वगैरे अशी पण थोडी अपेक्षा असते, असे काही का असेना, पण धावत जातो. परंतु हा काशीनाथ कोणी आलं गेलं, कोणीतरी आला एवढं कळायचं, तर तेव्हा तेवढं दिसत होतं. बाई आली की माणूस आला हे पण कोणीतरी आले, पण तेवढा काही इंटरेस्ट नव्हता. मग तो काय करायचा की त्याला एकच गोष्ट जमायची आणि तो म्हणजे अभ्यास. पुस्तक वाचायचं, कारण पुस्तक हे जाऊन दिसत होत त्यावेळेस. आणि त्यामुळे एकलकोंडा असा एक शिक्का माझ्यावर बसला होता. पण त्याच्यामुळे एक परिणाम झाला की माझा अभ्यासात खूप मन लागलं. इतकं मन लागलं की मी अभ्यास फक्त परीक्षेपुरता करत नव्हतो, तर त्याच्यात मी शिरायचो. आणि शिरणं ही गोष्ट, एखाद्या गोष्टीत शिरणं, त्याच्याशी समरस होणं, मला वाटतं हेच माझ्या कवितेचं पहिलं गमक आहे. त्याच्याशी ताब्यात न पावणं. तो पाठ परीक्षेसाठी नाही करायचा, तर त्या पाठामध्ये काय आहे, त्या कवितेमध्ये काय आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की आमच्याच्या ज्या कविता होत्या, बालकवी त्र्यंबक बापूजी ठुमरे किंवा भारत आंबे, कुसुमाग्रज, कवी ग्रेस, वक्रू निकुंभ, हे जे लोक होते किंवा कवी अनिल, तर त्या काळचे कवींचं एक वैशिष्ट्य होतं की ते त्यांच्यात ध्येयता असायची, त्यांच्यात भावपूर्णता असायची, शब्दांचा खेळ ते कधीच करत नव्हते. आणि म्हणून मला त्या कविता आवडायला लागल्या, मला कुतूहल निर्माण झालं. पण कविता ही आपण करले जाते हे काही माहीत नव्हतं. परंतु गंमत हे झाली
की त्यावेळेस मला दिसत असल्यामुळे मी गव्हर्नमेंटची पब्लिक स्कूलची परीक्षा पास झालो. 6 जिल्ह्यातून फक्त 30 मुलं निवडले जातात, त्याच्यात माझी निवड झाली. आणि मग आमचा गव्हर्नमेंट पब्लिक स्कूल हे मुंबई विभाग होता. त्यावेळेस नाशिक विभाग नव्हता. जळगाव, धुळे, नाशिक, नगर, ठाणे आणि रायगड हे 6 जिल्हे मिळून मुंबई विभाग म्हणून आमच्या पब्लिक स्कूलसाठी झाला जायचा. महाराष्ट्रात 4च महसूल विभाग होते: मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद. तर आपल्या मुंबई विभागामध्ये माझी निवड झाली आणि त्या शाळेचं नाव गव्हर्नमेंट पब्लिक स्कूल आणि मराठी शासकीय विद्यानिकेतन. ते कुठे होतं? तर आता जे उद्याची मराठा बोर्डिंग म्हणून एक स्मारक तयार केलं गेलं पंपिंग स्टेशनच्या पलीकडे, भोसले मिट्टूर आणि मिलिटरी स्कूल आणि पंपिंग स्टेशनच्या मध्ये निर्मल कॉन्व्हेंट वगैरे आता आहे. तर त्या यू आकाराच्या 2 कौलारू बिल्डिंगमध्ये ते पब्लिक स्कूल होतं आणि तिथं मला प्रवेश मिळाला. आणि ती योजना आमच्यासाठी पहिल्यांदाच निघाली होती आणि ती योजना काढली होती मधुकरराव चौधरींनी. मधुकरराव चौधरी हे शिक्षण मंत्री होते. आणि आजकाल जसं हिरवे बाजार किंवा आपले यांचं काय रायगड सिंधी हे जसे आज आदर्श गावं आहेत असं मध्ये मध्ये बोलत जा, म्हणजे बरं वाटतं. तर तशा प्रकारे त्या काळी फक्त एकच गाव आदर्श होतं की इथं शिक्षण आहे, सगळं आहे, ते म्हणजे खिरोदा. जळगाव जिल्ह्यातलं रावेर तालुक्यातलं खिरोदा हे मधुकरराव चौधरींचं गाव होतं. आणि तिथं त्या काळात 60-67च्या काळामध्ये सगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था, खेडेगाव होतं पण तिथं BEd कॉलेज, BEd कॉलेज, वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था अशा प्रकारचं होतं. आणि मग त्यांना असं वाटलं, त्यांचा एक अनुभव असा होता की खेडेगावामध्ये सुद्धा टॅलेंट असतं, मुलं फार हुशार असतात, परंतु पालकांचं अज्ञान आणि गरिबी याच्यामुळे हे मूल शिकत नाही. आणि एखादी दुसरा शिकला तो जास्तीत जास्त शिक्षक होतो, त्याच्या पलीकडे तो काही करू शकत नाही. मग ह्या संपत्तीचा आपण का वापर करून घेऊ नये? आणि म्हणून त्यांनी या 4 पब्लिक स्कूल काढल्या. तर सांगायचं तात्पर्य काय की माझी जी पहिली कविता आहे त्याच्या 2च ओळी म्हणणार आहे मी. तर मला पहिली कविता जी सुचली ती या प्रेरणेतून की हा माणूस आपल्यासाठी किती करतो. तर बघा, तर मधुकरराव चौधरींविषयी मला पहिली कविता सुचली आणि ती उत्स्फूर्त सुचली. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की पूर्वीच्या कवितेच्या प्रभावामुळे जे काही रचणार, जे काही करणार ते गेयच पाहिजे. तर ते असं होतं: त्रिवार वंदन करतो मी मधुकरराव चौधरी. पाठीतच होता, पाठीत असताना त्रिवार वंदन करतो मी मधुकरराव चौधरींना. दुसरं ओळ आहे का? दगडामधले रत्न शोधले त्या रत्न पारखींना. त्यावेळेस ही कल्पना रत्न पारखींची कविता सुचली होती, कल्पना सुचली होती. आणि मग अशा प्रकारे कविता केल्यानंतर जेव्हा शाळेमध्ये मी माझ्या सरांना दाखवली, ते म्हणजे उद्या परिपाठला म्हणायचे. परिपाठला म्हटल्यानंतर त्यांनी प्रस्तावना अशी केली की आपल्यामध्ये, कारण सगळे टॅलेंटेड मुलं होते की आपल्यामध्ये खूप मोठमोठे हुशार विद्वान मुलं आहेत, परंतु आपल्यामध्ये एक प्रतिभावंत पण आहे, हुशार तर आहेतच म्हणजे सायन्समध्ये, गणितात वगैरे, पण मराठीतला प्रतिभावंत आहे आणि तो म्हणजे काशीम महाजन. तर त्याची कविता मग मी कविता म्हटली आणि सगळ्यांना ती आवडली आणि तिथून मला कवितेचा छंद लागतो. त्यावेळेस निसर्गामध्ये मी खूप करायचो, कारण निसर्ग तसा दिसायचा, अगदी बारीक सारीक, पण तरीसुद्धा त्यावेळेस मी फुलपाखरांच्या पंखांवरचे रंग बघितले आहेत, इंद्रधनुष्य बघितलेलं आहे, फुलं झाडं वगैरे आहेत. आणि खेडेगावातल्या असल्यामुळे सुरपारांना खेळणं, झाडावर चढणं वगैरे मी केलेलं आहे, एवढंसं दिसत होतं. परंतु त्याच्यानंतर रेटिनाच्या आजारामुळे हळूहळू ती नजर कमी झाली आणि 10व्या वर्षामध्ये जाणवायला लागला आणि 12व्या वर्षी माझं लिहिणं वाचणं बंद झालं. मग कविता नाही शिकली माझी. कविता उलट मी म्हणतो की आता तर मला कविताच करायची आहे.
त्यावेळेस अशा ओळी सुचल्या की प्रत्येक गोष्ट आताही तुम्ही बघताय. बरं लोक म्हणतात की काशीनाथ महाराजांची कविता बघा, म्हणजे आता सध्या काय चाललं किंवा कोणता सण येणार आहे 4 दिवसांनी, होळी येणार आहे का गुढीपाडवा येणार आहे किंवा काल कुठली घटना घडली, ही पेपर वाचायची गरज नाही. काशीनाथ महाराजांची कविता वाचली की ते कळणार. तर मी त्यावेळेस असं लिहिलं होतं, जीवनात आला अंधार तरी सोडणार नाही निर्धार. जीवनात आला अंधार तरी सोडणार नाही निर्धार, कविता देतील मला आधार आणि दिव्य प्रेरणांचा साक्षात्कार. ही साडेसाती सुचलेल्या ओळी आहेत. आता पूर्ण कविता आपण मी त्या आज काही म्हणणार नाही. तर अशा प्रकारे माझ्या साहित्याची सुरुवात झाली. अंधत्वाचा त्याच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. एक चांगला परिणाम असा झाला की फक्त निसर्ग कविता करण्यापेक्षा चिंतनशील, सामाजिक, देशभक्तीपर गीत असं करत गेलो. आणि पुन्हा सांगतो की त्यावेळेच्या कवितांचा प्रभाव म्हणून अभंगरचना, त्यावेळेला वृत्तनित्त काही माहीत नव्हतं, छंद माहीत नव्हतं, परंतु त्यांचा जो रिधम होता. अभंग कसा असतो बाबा, सुंदर ते ध्यान उभे विटेवर कर कटेवर. मला कोणीही सांगितलं नाही त्यावेळेस की अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि तिसऱ्या चरणात यमक असतो. अभंगाचे 4 चरण, एकाचे 4 भाग असतात. एका चरणाचे 4 भाग असतात, दुसऱ्या भागात आणि तिसऱ्या भागाचा यमक असतो. नाही मला माहीत. परंतु सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी आणि ठेवून यारी दुसरं दिसत, तसं मी अभंग करायला लागलो. म्हणजे कवितांचे उत्तर छंद, जसं एखादी भजनी मंडळ बघा तुम्ही, त्या माणसाला कुठल्याही प्रकारचं सारे गमपद निसा, तो एकताल काय असतो, द्विताल काय असतो, तर दादरा काय असतो हे माहीत नसतं. पण ते इतक्या सुंदर पद्धतीने सगळे राग आळवतात आणि सगळ्या तालात गातात. त्यांच्या आलाप जर तुम्ही बघितलं तर एकच अभंग 10 रागात आणि 10 तालात ते म्हणतात. शिक्षण नाही. तर अशा प्रकारची माझी वृत्तांची जी सुरुवात झाली, मग पोवाडा असेल, नंतर मला ओळखलं की याला लोकगीत ओवी म्हणतात, याला छोटा अभंग म्हणतात, याला मोठा अभंग म्हणतात. अरे ही तर मोहिनी वृत्त आहे. मोहिनी वृत्तावर माहिती होतं, परंतु मी बघितलं अरे हे काय, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावले रे. हां, तर याचं मी जे रिझन बघितला, तर नंतर मला गा लगा लगा गा 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 लगा लगा लगा. आता त्याचे थोडंसं तुझे त्याच्यामध्ये लगा लगा पण घेतले किंवा असं घेतलं, परंतु मोहिनी वृत्त मी नंतर चेक केलं, अरे गा लगा लगा गा 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 लगा लगा गा गा, हा सुंदर वृत्त आहे. आणि बाकीचे मात्र वृत्त तर मग विचारूच नका. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, काय हरिभजने 8 8 8 8 6, काही फटका आहे ते लवलं तर साजे हे नंतर. आणि म्हणून वृत्त जे माझे पक्के आहेत ते त्याच्यामुळे पक्के आहे. आणि म्हणून प्रत्येक कविता जे प्रतिभेच्या नंदनवनमध्ये जी प्रत्येक कविता आहे ती एक तर छंदबद्ध आहे किंवा वृत्तबद्ध आहे. आणि मला आपल्या सार्वजनिक वाचनालयाचा छंदबद्ध कवी पण पुरस्कार मिळाले. आणि विशेष सांगण्याची गोष्ट म्हणजे फक्त हा जो प्रतिभेचे नंदनवन हा जो काव्यसंग्रह आहे हा फक्त 55 कवितांचा आहे, फक्त 55 कवितांचा. परंतु त्याला आपल्या सार्वजनिक वाचनालयाचा जयश्री पाठक पुरस्कार मिळाला आहे, पुण्याचा प्रज्ञा बहुदेश संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे. आणि आपल्या यांनी तर गिरणागौरव आपले जे शेपुटी आहे त्यांनी तर स्मिता पाटीलचा पुरस्कार देऊन सगळ्यांचा सन्मान केला, तसं माझा पण सन्मान केलेला आहे. म्हणजे जवळजवळ 4-5 पुरस्कार या पुस्तकाला मिळालेला आहे. आणि त्याच्यातलं वैशिष्ट्य असं आहे तर बघा, त्याच्यामध्ये गझल आहे, अभंग आहेत, ओवी आहे, अंगाई गीत आहे, बालगीत आहे, पवाड आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि रसांच्या बाबतीत जर म्हटलं तर प्रेम रसापासून तर वीर रसापर्यंत जवळजवळ
सगळे रस म्हणजे वृत्त, रस, आशय, विषय यांनी ती कविता परिपूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो. आता उदाहरणार्थ एक प्रतिभेच्या नंदनामध्ये जर तुम्ही बघितलं तर शालेय प्रार्थना आहे. तिचं नाव शालेय म्हणजे प्रार्थनेची शालेय प्रार्थना आहे. आणि त्याचप्रमाणे निर्मिका वंदन करतो तुला, ह्या 2 प्रार्थना आहेत. आणि विशेष म्हणजे ती शालेय प्रार्थना सहज एका माणसापर्यंत, एका संगीत शिक्षकापर्यंत पोहोचली. आणि तो संगीत शिक्षक KG मेहता तो होताच होता, परंतु त्यांची स्वतःची संस्था आहे लोकमान्य शिक्षण प्रसारक, ते म्हणजे लिखनकर सर. तर त्यांच्यापर्यंत आपला मी त्यांना ओळखत नाही, पण आपल्या लक्ष्मीकांत कोतकर या मित्राकडून त्यांच्यापर्यंत ती कविता गेली. आणि त्यांनी ते लोकमान्य शिक्षण प्रसार एज्युकेशन सोसायटीमध्ये असा प्रस्ताव मांडला की आपल्या शाळेला पाहिजे तशी प्रार्थना आजवर मिळालेली नाही. जुन्या प्रार्थना त्याच आहेत. आपल्याला संस्कृतीकडून मानवतेकडे जाणारी प्रार्थना पाहिजे. आणि ही प्रार्थना सखलबस त्यांच्या काहीतरी 5-7 शाखा आहेत लोकमान्य शिक्षण, त्या सगळ्या शाळांमध्ये ही प्रार्थना घ्यावी असं त्यांनी त्या मॅनेजमेंटमध्ये प्रस्ताव मांडला. आणि मॅनेजमेंट स्वीकारल्यामुळे आज ती प्रार्थना सगळीकडे म्हटली जाते. तर मी ती थोडीशी सादर करतो. बघा, ऐका. आम्हास दे मी गाणार नाही आज, फक्त एकच कविता गाईल. आम्हास दे सुबुद्धी संस्कार सज्जनांचे, आम्हास दे सुबुद्धी संस्कार सज्जनांचे, दे ज्ञान देवते तू वरदान शिक्षणाचे. आणि त्या लिखनकर सरांनी इतकी छान म्हटलेली कविता. आम्हास दे सुबुद्धी संस्कार संस्कार सज्जनांचे, दे ज्ञान देवते तू वरदान शिक्षणाचे. नाना कला गुणांनी शिकणार आवडीने, नाना कला गुणांना शिकणार आवडीने, मनही विशाल घडवू समृद्ध संस्कृतीने. नाना कला गुणांना शिकणार आवडीने, मनही विशाल घडवू समृद्ध संस्कृतीने. शिकण्यास चालना दे, शिकण्यास चालना दे नवतंत्र या युगाचे, दे ज्ञान देवते तू वरदान शिक्षणाचे. परदुःख जाणणाऱ्या संवेदना म्हणे दे. हे फारसं मागितलं जात नाही, आणि खरं या संवेदना पाहिजेत. परदुःख जाणणाऱ्या संवेदना म्हणी दे, विश्वास जोडणारे आदर्श जीवने दे. सामर्थ्य दे यशाचे, सामर्थ्य दे यशाचे, शिखरास गाठण्याचे, दे ज्ञान देवते तू वरदान शिक्षणाचे. कर्तव्यदक्ष होऊ चारित्र्यवान होऊ, कर्तव्यदक्ष होऊ चारित्र्यवान होऊ, आयुष्य आमचे हे प्रगती पथास नेऊ. आम्ही भविष्य घडवू या दिव्य भारताचे. स्वतःचं नाही बरं, आम्ही भविष्य घडवू या दिव्य भारताचे, दे ज्ञान देवते तू वरदान शिक्षणाचे. माणूस जन्मलो मी, याची जाणीव माणसांना राहत नाही. अलीकडे मी माई जन्मलो, मी शिंपी जन्मलो एवढं नाही, पण माणूस जन्मलो मी. आणि म्हणून माणूस मित्राच्या बाबतीत सी आहे, माणूस जन्मलो मी हे भाग्य सार्थ व्हायला. जन्मून काय माहिती आहे, ते भाग्य सार्थ व्हायला पाहिजे. माणूस जन्मलो मी हे भाग्य सार्थ व्हाया, संस्कारुनी रुजू दे माणूस की म्हणीया. माणूस जन्मलो मी हे भाग्य सार्थ व्हाया, संस्कारुनी रुजू दे माणूस की म्हणीया. या जीवनात हो कल्याण या जगाचे, दे ज्ञान देवते तू वरदान शिक्षणाचे. अशा प्रकारचे आणखी निर्मिता म्हणजे 2-3 प्रार्थना आहेत त्या 55 कवितेमध्ये. नंतर निसर्ग कविता जी आहे
ही कविता दिसत नसताना मी केलेली आहे, परंतु बघा निसर्गाचं वर्णन, कारण मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं आहे लहानपणी निसर्ग, आणि म्हणून निसर्गात काय हवं आहे, काय नको असतं किंवा काय हवं असतं, कसं हवं असतं याच्याबद्दल ही एक कविता केली आहे. त्याच्यात मेघाला विनवणी केली. बरसते ये मेघा. पावसावरच्या भरपूर कविता आहेत, परंतु बरसते ये मेघा ही वेगळ्या धाटणीची कविता आहे की मृग नक्षत्रावर तू पड बाबा, कारण त्यामुळे काय काय होणार आहे, त्या तू जर पडलं तर काय वाईट होणार आहे. त्याच्यात आहे कवितेचं नाव आहे बरसते ये मेघा. तहानलेल्या धरणीसाठी बरसत ये मेघा, शेतकऱ्यांच्या मनात आशा फुलवत ये मेघा. तहानलेल्या धरणीसाठी बरसत ये मेघा, शेतकऱ्यांच्या मनात आशा फुलवत ये मेघा. मुहूर्त हा मृग नक्षत्रांचा नकोस तू पाळू, मुहूर्त हा मृग नक्षत्रांचा नकोस तू टाळू. पेरणीस हा दरवर्षाचा रिवाज दे पाळू, मुहूर्त हा मृग नक्षत्रांचा नकोस तू टाळू. पेरणीस हा दरवर्षाचा रिवाज दे पाळू. मृदगंधाच्या उत्सवात सुख मिरवत ये मेघा, शेतकऱ्यांच्या मनात आशा फुलवत ये मेघा. सुट्या संपल्या पहा उघडल्या शाळा सगळ्यांच्या, सूर्य ओकतो आग भयंकर शिरीची मुगल्यांच्या. खुशीत त्यांना नाचवायला भिजवत ये मेघा, शेतकऱ्यांच्या मनात आशा फुलवत ये मेघा. ओढे नाले पुन्हा नव्याने खळखळ वाहू दे, हिरमुसलेली पशु पाखरे पुन्हा बागडू दे. ओल्या राणी मोर पिसारा फुलवत ये मेघा, शेतकऱ्यांच्या मनात आशा फुलवत ये मेघा. आणि शेवटचा कडो बघा, एक स्त्री काय म्हणते, धारारी मझिमतांना घडते नवलच संसारी, धारारी मझिमतांना घडते नवलच संसारी. परदेशीचा प्रियकर माझा येतो माघारी, धारारी मझिमतांना घडते नवलच संसारी. परदेशीचा प्रियकर माझा येतो माघारी. विरहाची ही आग अंतरी विझवत ये मेघा, शेतकऱ्यांच्या मनात आशा फुलवत ये मेघा. तर चंद्रकांत उठतात ते सहज गेली. तर थोडक्यात काय आहे, तर मला खरोखर मी म्हणतो की देवांनी मला देवी दिली आहे कविता दिली आहे. अभंगाच्या पद्धतीनं नुसती ती रचना, तो जो पॅटर्न असतो त्याला महत्त्व नाही, तर तुम्ही त्या पॅटर्नमध्ये तुम्ही काय हे करणार आहे. प्रेम कविता म्हणतं की तिथं मात्र तुम्ही, मी 70 वर्षाचा आहे मला दिसत नाही, तुम्ही जेव्हा प्रेम कविता करता त्यावेळेस तुम्ही अतिशय काय म्हणतात त्याला, त्याच्यात उत्कट भावना असलेले तरुण आहात, आणि मग तुम्ही त्या प्रेससाठी तुमच्या भावना काय आहेत त्या तुम्ही व्यक्त केल्या पाहिजेत. तर त्याच्यात एक कविताचा एक उदाहरण देतो. बघा आता प्रेम कविता बघा. बघा
ही कविता सुद्धा आपले जे फाळके साहेब आहेत, चिदान फाळके, त्यांनी खूप सुंदर याच्यात ती बसवले, पण मी साध्यात म्हणून आहे. बघा की ती जी प्रेयसी असते तिच्या बाबतीत हा प्रियकर काढतो. खास शृंगारुनी छान सजली सतू. श्रवीण उठत आहे. खास शृंगारुनी छान सजली सतू, येत माझ्याजवळ गोड हसलीस तू. खास शृंगारुनी छान सजलीस तू, येत माझ्याजवळ गोड हसलीस तू. हात हाती तुझा कोवळा घेतला. हात हाती तुझा कोवळा घेतला, चेहराचा तुझा चंद्र न्याहाळला. आय लव्ह यू असे चक्क म्हटलीस तू. आय लव्ह यू असे चक्क म्हटलीस तू, एक माझ्याजवळ गोड हसलीस तू. मोगऱ्याचा तुला छान गजरा दिला. मोगर त्याच्यात गेलो नाही आता, मी काशीनाथ मागे नाही राहिलेलो. मोगऱ्याचा तुला छान गजरा दिला, माळता तो शिडी मस्त गंधाळला. धुंद गंधात त्या खूप फुललीस तू, येत माझ्याजवळ गोड हसलीस तू. छान एकांत हा आज बागेतला. छान एकांत हा आज बागेतला, मुक्त प्रेमातला सोहळा रंगला. छान एकांत हा आज बागेतला, मुक्त प्रेमातला सोहळा रंगला. प्रेम धुंदीत या भान हरलीस तू. प्रेम धुंदीत या भान हरलीस तू, येत माझ्याजवळ गोड हसलीस तू. प्रेम फुलले पहा. प्रेम फुलले पहा दोन हृदयातून. प्रेम फुलले पहा दोन हृदयातून, भाव गंधाळले धुंद श्वासातून. मारता मी मिठी, मारता मी मिठी, आत शिरलीस तू, येत माझ्याजवळ गोड हसलीस तू. आणि प्रेम कविता वेगळी, निसर्ग कविता वेगळी, प्रार्थना वेगळी. प्रार्थनेचे भाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रेम कवितेत प्रेम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे मी घेणारच आहे. परंतु आपण पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊया की जो मी पहिला मुद्दा मांडला होता की नाशिकचं मला वरदान कसं मिळालं. नाशिकविषयी मी बोललंच पाहिजे, कारण मला आज नाशिकविषयी प्रतिभेचे नंदनवानपेक्षाही नाशिक खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीविषयी मी बोललं पाहिजे आज. नाशिकच्या अगदी पुराणिक सरांपासून तर किशोर पाटकांपासून तर आपले नरेश महाजन झाले, आपले सगळेच लोक जुने आणि नवे, अगदी नवीन मुलांपर्यंत प्रत्येकाने माझ्यावर प्रेम केलं. आणि खरं म्हणजे मी 1979 साली माझी पहिली जी अपॉइंटमेंट आहे ती सोलापूरला झाली. आणि सोलापूरला अंधशाळेचा शिक्षक झाल्यानंतर माझ्या कवितांचा भाग बदलला. आणि तो बदलणं आवश्यक होतं, ती पण काळाची गरज होती. त्याच्या आधी मी फारशा अंध अपंगांविषयी कविता केलेल्या नव्हत्या. निसर्ग कविता, देशभक्तीपर गीता कविता. परंतु ज्यावेळेस मी म्हणजे कविता ही जीवनाशी कशी निगडीत असते याचंही उदाहरण आहे की तिथे मी गेलो. मी ज्या शाळेत शिक्षक म्हणू लागलो तिथं फक्त अंध मुलं नव्हते, तर ती कॉम्प्लेक्स होती. कॉम्प्लेक्स म्हणजे तिथं अंध विभाग होता, मुकबधिर विभाग होता आणि अस्थिव्यंग विभाग होता. म्हणजे तिन्ही प्रकारचे अपंग, ते लहान लहान मुलं 5 वर्षाचे, 7 वर्ष, 8 वर्षाचे. आणि ते पण त्यावेळेच्या सोलापूरसारख्या मागास भागात त्यांची म्हणजे खरोखर सांगू तिथं अंध शिकतात, अपंग शिकतात, मुकबधिर शिकतात असा कुठल्याही प्रकारचा गंध त्या जिल्ह्याला नव्हता. फक्त अपंग आणि भिकारी एवढंच एक नातं होतं. आणि अक्षरशः मला ते मुलं रस्त्यावरून उचलून आणावी लागली डोस केअरटेकरच्या मदतीने. अरे चला बाबा, तुम्हाला शिकायचं आहे
बघा मी शिकलो की नाही, त्यांच्या आईबापांना भेटायचं आहे की मी बघा मी शिकलेलो आहे, मी असा मास्तर झालेलो आहे, मला असा 6 कोटीच्या सारखा पगार मिळतो आहे, तुमची पोरं पण होतील. मग असं म्हणून जेव्हा त्या पोरांना गोळा केलं आणि त्यांना ते याच्यात आणलं, तर म्हटलं यांना आपण ही ब्रेल लिपी शिकू. आमची गणिताची वेगळी आणि ते हे असते आपलं जसं पूर्वी प्रिंटिंग प्रेस राहायची की नाही, खेळ ठोकून ते तशा प्रकारचे आमचं गणिताचं आणखी वेगळंच खेळायचं असतं, ते तर आपण शिकू. परंतु यांच्या जीवनाला ही ब्रेल लिपी किंवा ते ठोकणं एवढंच महत्त्व नाही. यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण केली पाहिजे. मी माणूस आहे, मी फक्त अंध नाही, मला काहीतरी करायचं आहे, शिकायचं आहे. आणि मग याच्यासाठी साधन काय, तर आधीच देवाने दिलं होतं कविता, पण त्यांच्यासाठी छान छान गीतं करायची, आपण छान गीतं करायची, त्यांच्याकडे ते म्हणून घ्यायचे. सोपं मला काही संगीताचं ज्ञान नव्हतं ना, आता पण नाही, पण रिदम पकडायचा, छोट्या छोट्या कविता करायच्या, ते त्यांच्याकडून म्हणून घ्यायच्या आणि त्या म्हणता 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 त्यावेळेस ती प्रार्थना अगदी करायची. अगदी आता बघा प्रार्थना बरोबर, पण तुला नमन शारदे परमदेवता तू खरी, मनात जळू दे दिवा नयन अंध माझे जरी. मला हे नंतर कळलं की पृथ्वीवृत्त आहे म्हणून, पण त्यावेळेस मला सुसंग ती सदा मग तशीच करायची आपण कविता. तुला झालं त्या वृत्तात होऊन गेलं ते, नंतर मग तुला अरे पृथ्वीवृत्त आहे. ते वृत्त नंतर कळले मला, ज्यावेळेस गझल मंथनमध्ये गेलो मी गझल शिकायला, त्या वृत्तांची जी यादी होती, अरे हे तू पृथ्वी, हे अमुक, हे तमुक, हे आनंदकंद आहे. तर मग त्यांना मी जेव्हा त्या अशा कविता करायला लागलो आणि त्यांच्याकडून म्हणून घालतं, ते मुलं आनंदाने म्हणायचे. आणि छोटे मोठे कार्यक्रम शहरात व्हायचे सोलापूरमध्ये, मग तिथे ते म्हणून दाखवायचे लोकांना, ते नवल ते अंध मुलं, अंध विद्यार्थी, आणि ते असे गाणे म्हणतात. संगीत मिगीत काही नव्हतं बाबा, परंतु ते छान म्हणायचे तरी. मग 1981 एक अशी सोलापूरसाठी ती फार महत्त्वाची गोष्ट घडली आणि माझ्यासाठी पण फार महत्त्वाची गोष्ट घडली. पण सोलापूरला ह्या अंध अपंगांविषयीचं काही ज्ञान नव्हतं आणि 1981 हे साल जागतिक अपंग दिन म्हणून युनोने जाहीर केलं होतं. आणि त्यावेळेस मग एखादी वर्ष जागतिक केलं की मग ते सुरू होतात योजना, महिला वर्ष असो काय असो, जागतिक वर्ष, नुसता दिन नाही, वर्षात पूर्ण. मग सरकारने फरमान काढलं की कलेक्टरांना सांगितलं आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये अपंगांविषयी जागृती तयार करा. त्यावेळेस अगदी तरुण कलेक्टर रत्नाकर गायकवाड होते त्यावेळेस सोलापूरचे, अगदी नवीन लागलेले कलेक्टर. नंतर मग ते सचिवची झालं की नंतरची गोष्ट, पण ही 1981ची गोष्ट सांगतो मी. तर मी काय करणार, इथं तर सगळे बिकरीच मागतायत. मग त्यांना कोणी सांगितलं की अशाची शाळा आहे आणि तिथे असा मास्तर आहे. पण आमची शाळा कुठे होती माहिती आहे का, गुन्हेगार लोकांच्या वस्तीत. आणि त्यावेळेस अक्षरशः ते जेल होतं, म्हणजे मोठं जेल, गाव जेल, म्हणजे त्या याच्या भोवती तारेचं कुंपण राहायचं पूर्ण त्या वस्तीच्या. आणि तिथं मग कैकाडी, भामटे, पामलूर ह्या लोकांची ती वस्ती होती. आणि तिथं पूर्वीच्या इंग्रजांच्या काळातली जी पोलीस चौकी होती किंवा पोलिसांचं हे होतं पोलीस स्टेशन मुख्य, तर ती बिल्डिंग आम्हाला सरकारी बिल्डिंग म्हणून आम्हाला शाळेसाठी मिळाली होती. आम्ही त्या भागात तिकडे कोणी दिवसासुद्धा फिरकत नव्हतं, कारण ते सोलापूरच्या अगदी बाहेर स्टेशनच्या पलीकडे असं होतं. आणि तिथं ही शाळा आहे. पण त्यांनी तो माणूस एलकुलवार म्हणून त्यावेळेस हे होते शिक्षक आमदार वगैरे, त्यांच्या मदतीने तो माझ्यापर्यंत पोचला आणि म्हणून सर असं असं काहीतरी करायचं आहे तर काय करायचं. पण सगळ्यात आधी आपण एक सभा घेऊया, तिथं जनजागृतीसाठी काहीतरी हे कार्यक्रम करूया. आणि मग तिथं मी एक कविता म्हटली, विज्ञानाची संगत आम्हा हेलन केलर पाठीशी, मना मनाला पटवून देऊ नाते आमचे प्रगतीशी.
तर अशा प्रकारे ही जी कविता त्याच्यात इब्रत राखू त्या खुर्च्यांची सहकार्याने साथ. आता इब्रत राखू त्या खुर्च्यांची सहकार्याने साथींचे ही ओळ त्याच्यातली आहे. किंवा लोकशाहीची सेवा करून निवडून आम्ही येणार असं काही ते प्रोटोकॉल. तर प्रत्येक ओळ ह्या प्रत्येक वर्तमानपत्राने तिथे हेडलाईन केली आणि त्याच्यावर आग्रलेख लिहिले. त्यावेळेस तिथं संचार होते, समाचार होते वगैरे अशा. आणि मग त्या कवितेमुळे एवढी जागृती माझी प्रसिद्ध झाली. आणि विषय म्हणजे अंधानुषयी जागृती. आणि मग त्याने ठरवलं की नुसता कार्यक्रम करू नये, तर तुम्ही सर इथं नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडची आपण इथं शाखा खोलणार. तिथं येलगुळवार सरांनी म्हणजे आमदारांनी पुढाकार घेतला आणि सर म्हणजे तुम्ही सगळं करायचं आहे. तुम्ही सरचिंग म्हटलं साहेब मी सरकारी नोकर आहे, मला कसं तुमच्या हात कसं म्हटलं. नाही म्हणते आम्ही बघून घेऊ. काय तो कायदा मी आम्ही बघून घेऊ. तुम्ही व्हायचं आहे सरचिटणीस व्हायचं आहे, तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे आणि तुम्ही हे सगळं करायचं आहे आणि आपल्याला इथं संस्था काढायची आहे. म्हणजे बघा एक कवितेमुळे जीवनामध्ये काय घडू शकते, कवितेने मला काय दिलं, तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग अशा प्रकारे पुढे चालत पण ठीक आहे पेपरात आलं कधीतरी असं यायच्या. पुण्यात सुद्धा कधीतरी मुलं आपल्या अन्न मुलं तर गातच होती बिचारे. इथं जेव्हा 1999 साली मी माझी नाशिक म्हणजे सोलापूरहून पुण्याला बदली झाली, पुण्यावरून माझी नाशिकला बदली झाली. आणि 1999 साली मी जेव्हा नाशिकला माझी बदली झाली आणि मला ती सहज होती, मुलांकडून गाणे बसून घ्यायचे, काही देशभक्तीपर गीतं काही असे तसे वगैरे. आणि मग मी मुलांना शिकवायचो आणि मग काय व्हायचं मुलं ते गुणगुणायचे वगैरे. आणि त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना परिचित असतील की शारदा गायकवाड म्हणून, आता त्या नाही आहे ते तुम्हाला ज्ञात आहे. आणि नंदकिशोर ठोंबरे सरांनंतर त्यांचा चांगलाच परिचय आहे, कारण ते त्यांच्या संस्थेमध्ये मुख्य कार्यभार वगैरे सांभाळतात. पुष्कळ लोकांना माहीत आहे, जुन्या लोकांना. तर त्या रविवारी स्वाध्याय घेण्यासाठी त्या अंधशात यायचे. परवानगी काढली त्यांनी की मी तुमच्या शाळेला काही डिस्टर्ब करणे, पण रविवारी मला हे द्या, परवानगी द्या, मी या मुलांना काहीतरी श्लोक येईल संस्काराची मुलं चांगलं स्वाध्याय हे खरोखर चांगलं आहे. आणि मग ते तिथं ते यायचं आणि मुलं म्हण आमच्या स्वरांनी असं कविता केली म्हणून दाखवू मॅडम तुम्हाला. माई म्हणायची माई तुम्हाला येतो म्हणून ती म्हणते हा कोणताच शिक्षक आहे असा. कारण दुर्दैवाची गोष्ट आणि सगळ्यांची क्षमा मागून सांगतो, त्या शाळेची परिस्थिती त्यावेळेस अतिशय वेगळी होती. त्याला काढून अनेक अधीक्षकच दारोडा होता पूर्वीचा, माझ्या आधीचा. आता पण शाळेचे हे होतं. आणि मग शिक्षक पण आणि विशेष ही आता पण मी कॉम्प्लेक्समध्ये काम करत होतो आणि नाशिकला आल्यानंतर ही स्पेशल अंधशाळा, मी फक्त तिथं अंधच मुलं, मला त्याचा जास्त आनंद झाला. आणि विशेष म्हणजे संगीताचं शिक्षक इथं होते, म्हणजे संगीताची साथ मध्ये म्हणून. आणि म्हणून मी ते मुलांकडून त्या चाली वगैरे विद्यार्थीसुद्धा चाली बसवायचे, मग त्यांच्याकडून ते संगीत पेट तबला पेटीवर बसवायचे वगैरे. आणि मग जेव्हा त्यांनी ऐकलं मग ते माझ्याकडे एके दिवशी अधीक्षकांची परवानगी काढून सोमवारी आले, म्हणजे सर मी असं या मुलांकडून तुमच्याबद्दल ऐकलं, तर मग तुम्ही किती कविता केलं, तुम्ही तर खूप छान कविता. म्हणजे काही पुस्तक काही म्हटलं पुस्तक म्हटलं काय असं पुस्तक म्हणजे कविता सांग वगैरे. नाही बाबा त्या भांडण्यात काही पडलो नाही मी अजून, मी माझ्या फक्त ब्रेलमध्ये कर. म्हणजे सर तुम्ही डोसमध्ये करतो. हा म्हटलं माझ्या मुलाकडून मी लिहून घेतल्या कविता आहे म्हटलं ती होईल. म्हणजे सर तुम्ही काही करू नका, तुम्ही काही विचारू नका, काही करू नका, तुम्ही ती वही माझ्या ताब्यात देऊन द्या. किंवा आता तुम्ही आणखी थोडीशी मला मदत कराल तर तुमच्याकडे जे काही 100-200 कविता आहेत त्याच्यात तुम्ही मला तुमच्या आवडीच्या 50-55 कविता निवडून द्या. आणि त्या बाईने काय केलं, ती साधी टायपिस्ट होती MSCB बोर्डामध्ये, काही म्हणजे श्रीमंत वगैरे नव्हती. श्रीमंत लोक करतात अशा समाजसेवा वगैरे. पण ही गरीब बाई तिने अक्षरशः काय केलं, MSCBच्या वर्कर्स लोकांकडून 50-50 रुपये काढले, त्यांचं ट्रॅडिशन होतं ना. आणि त्या 50-50 रुपयातून माझा जो ज्योती गणेश नावाचा तो पहिला काव्यसंग्रह होता. म्हणजे बघा ते सांगाय पुढे मी हे जे बोलतोय की समाज आणि अंध माणूस. आणि मी खरं सांगतो माझ्या अंध मित्रांना सांगतो, अरे तुमच्याजवळ टॅलेंट आहे, तर मग काशीनाथ महाराजच का फक्त डोस लोकांमध्ये वावरतोय, तुम्ही का नाही वावरत, तुम्ही सुद्धा वावरू शकतात. मला बघायचं आहे, मला 4-5 तरी असे अंध बघायचे आहेत की ते डोस लोकांमध्ये नाव कमवत आहेत, त्यांच्या खांद्याला खांदा घेऊन
साहित्यामध्ये प्रगती करत आहेत. पण अजून तो दिवस आला नाही. माझी अशी इच्छा आहे की माझ्या आयुष्यात यावा, तसा दिवसही यावा. तर मग त्याच्यानंतर ती गोष्ट म्हणून शेट्टीवार म्हणून जे समाजसेवक त्यांना कळाले, ते म्हटले मग माझी उत्तमराव कांबळेशी चांगली ओळख वगैरे आहे. मूळ शेट्टीवार झालं, पाडेकर झालं, श्याम पाडेकर झालं, किशोर पाठक झाले, हे यांची थोडी दोस्त होती. किशोर पाठक म्हटलं मी पण मदत करतो. मग म्हणजे ज्या लोकांशी माझा सुतराम शक्यता नाही किंवा अंधशाळेच्या 4 भिंतीच्या पलीकडे मला जग माहीत नाही, हे लोक पटापट धावत आले. पण त्याच्यानंतर धावत आले तर काय झालं, ते मनोहर त्रिभुवन म्हणून इथले जे सहनिबंधक होते, तो आणि मी पब्लिक स्कूलचा क्लासमेट आणि रूममेट पण कितीतरी दिवस. त्याला कळलं ना आपला मित्र नाशिकमध्ये आला, तो असं करतोय. तो म्हणजे काशीनाथ बघा, म्हणजे नंदकिशोर ठोंबरेपर्यंत ते लोक कसे येतो पुढे बघा तुम्ही, पहिल्या काव्यसंग्रहापासून. चालेल ना, गप्पा मारायला चालतील ना. तर मग ते म्हणजे मी हा जो प्रकाशनाचा सोहळा जो आहे, तर तो मी खर्च उचलणार नाही, सगळं अरेंजमेंट मी करणार आहे. आता कळलं असेल नंदकिशोर की ही लत किंवा वाईट आदत मला केव्हा बसू लागली, दुसऱ्याची मदत घ्यायची. किशोर साहेब, आपलं नंदकिशोर साहेब आहेत ना. तर मग मागता पण आली पाहिजे, मागावं माणसाने योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे मागावं. कारण नाही तर मग भिकारी या संदर्भात जातो माणूस. बरोबर, मला अशा गप्पा पाहिजे. तर मग कसं आपलं आहे सर, वेळ आहे ना. तर मग बरं संपत मला थोडक्यात आवडत होते आणि माझ्या गावी समोरशी बोलतो. तर मग हे म्हणून टाकले म्हणे, मग कार्यक्रम करायचा असता माझ्या ग्रीन हॉटेलमध्ये कळलं म्हणजे उकिडाला कसा देव पावतो काही कारण नसताना हॉटेल ग्रीनोमध्ये उत्तमराव कांबळेची प्रस्तावना अरुण म्हात्रे सुद्धा कानकडे या कार्यक्रमाच्या ठिकाणी. असा तो कार्यक्रम शारदा गायकवाड यांच्या मदतीत झाले आणि म्हणून मी त्यांना माझी साहित्यिक किंवा काव्य क्षेत्रातली आई मानतो, हे मी कबूल केले. त्याच्यानंतर मग आता पुस्तक पण लगेच खपले, तिथले खपले गेले. आमचा जो जिल्हा समाजकल्याण अधिकारी त्याने तिथं 50 पुस्तकं घेतली, म्हणजे मी माझ्या संस्थांना वाटणार आहे. आणि अशा प्रकारचे ते पैसे माझे म्हटलं मला नको आहे पैसे. गायकवाड मॅडमला म्हटलं की किशोर पाटकर नको आहे मला पैसे. म्हटलं मी खर्च केले, मी कसं काय पैसे, मला तुम्ही पाहुणा सारखं बोलवलं स्टेजवर काय. म्हटलं मग म्हटलं तुमच्याकडे जाऊ पैसे नको नाही सर. म्हणजे तुम्ही काम करा, ते पैसे बाजूला ठेवा, आपण एक वर्ष परत दुसरं पुस्तक काढू. माझं काव्यलेखन चालू होतं. मग त्याच्यामध्ये किशोर पाटकरांना इंटरेस्ट आला. मग दुसरा काव्यसंग्रह पहिल्या पुस्तकाच्या पैशांच्या आधारे चैतन्य यशवंताचं दुसरं पुस्तक परत. मग त्याचे प्रायोजक कोण कोण होते, पैसा तर होता परंतु त्याचे प्रायोजक वगैरे होते विनायक दादा पाटील, रहाळकर, नंतर आणि तुम्हाला सांगतो नाटककार दत्ता पाटील. आणि बघा म्हणजे काय एक अन्न माणसाला काय म्हणतं, माणसं विनाकारण ओरडत असतात मी अंध असं. कारण म्हणजे लेक्चर अन्न पुढे आता मी देतो नाही असं नाही, पण त्यांच्याही याच्यात ज्ञान देतो आणि मी नेहमी त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न, माझा हेतूच तो आहे. तर किशोर पाठक म्हणजे आपण ह्यावेळेस कुणाला बोलायचं, आता मागच्या वेळेस यांनी उत्तमराव आपलं काय अरुण म्हात्रे आणि यांना आणि उत्तमराव कांबळे तर होतेच प्रस्तावनाकार वगैरे. तर ह्याची प्रस्तावना मी लिहिणार म्हणे किशोर पाठक म्हटले. आणि प्रकाशन सोहळ्याला जगदीश खेपूरकर येते आणि आली चैतन्य चक्षू आणि तो झाला पसामध्ये. म्हणून शेटवार म्हणे याचं भाडं मी देणार, कशाचं
उपासाचं काय पाहिजे अजून? काय याच्यात मला सांगा, कविता महाजनची का नाशिकची? आता तुम्ही सांगू, उत्तर द्या. कविता ही नाशिककरांची आहे, काव्य संग्रह हे नाशिककरांचे आहेत, काशीनाथ महाजनची नाही. आणि तिसरा काव्य संग्रह मग अर्थात हे पहिला 2002, दुसरा 2004ला, आणि मग मध्ये सगळी आणखी मला अधीक्षक पद वगैरे मिळालं, त्याचा व्याप होता. त्यामुळे कविता संग्रह काही काढण्याचा प्रयत्न मी केला आणि थोडंसं स्वाध्यायाकडे वाढलो. पण स्वाध्याच्या परीक्षा देणं वगैरे वगैरे त्याच्यात मेरिट मिळवणं, स्वाध्याचे 4 परीक्षा दिले आणि त्याच्यात मी अव्वल आल्यामुळे, जागतिक मेरिट म्हणजे आल्यामुळे मला त्यावेळेस 10 ते 2003ला गेले. पण 2005ला मला गिरींच्या हस्ते पुरस्कार, खरं म्हणजे स्वाध्यामध्ये पुरस्कार हा शब्द नसतो, पण ते एक अपवाद आहे की जे जागतिक मेरिटमध्ये आहे, म्हणजे जगातल्या 5 लोकांमध्ये. काही आमच्या याच्यात खरोखर पाहिजे जसे अमेरिकेचे वगैरे होते स्वाध्याय गेले, पण इतर जे होते आणि तिथं तो झाला. त्यामुळे इकडे कवितांच्या संग्रहाकडे काही थोडंसं केलं. आणि मग त्याच्यानंतर वयाच्या 60व्या वाढदिवसाला आमच्या जे पब्लिक लोक होते त्यांना कळलं की आपल्यातला आता ते पब्लिक विद्यार्थी आताचे कोण, संजय केळकर आमदार, विनय सरसबुद्धे माहिती तुम्हाला, BJPचे उपाध्यक्ष वगैरे, उल्हास पाटील जळगावचे खासदार वगैरे, हेच नंतर मोठमोठे फॉरेन रिटर्न डॉक्टर, जळगावचे सिव्हिल हॉस्पिटलचे म्हणजे डीन वगैरे काय, नंतर आपले जीवन सुरवणीत हे होते आयुक्त किंवा काय वगैरे. तर हे सगळे अशा मोठ्या पदावर गेले लोक म्हणे आपण आता तिसरा काव्य संग्रह काशीनाथच्या 60व्या वाढदिवसाला आपण काढणार आहोत. त्यांनी प्रायोजकत्व स्वीकारलं, दत्ता पाटील पूर्ण जबाबदारी घेतली आणि मग आपलं कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये स्वगत सभागृहात तो कार्यक्रम झाला. विशाखामध्ये झाला. हां, विशाखा बरोबर, विशाखा मोठ्या ते आहे. तर मग त्याच्यानंतर माझ्या काही मित्र झाले की आता मी असे गप्पा मला मारायला म्हणून म्हटलं की काशीनाथ महाजन गप्पासुद्धा मारतो, हे लोकांना फक्त सुरेश पवार यांच्यामुळे कळालं. परत पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद. तर मग त्याच्यानंतर मग काय झालं, त्यांनी तो हे केला आणि मग 67 साली शाळा निघाली आणि 2017 साली तर सुवर्ण महोत्सव वर्ष सुरू झालं. तर त्याच्या आधी मला सांगितलं मित्रांनी की तुम्ही तुमचं आत्मचरित्र लिहा. जबरदस्त लिहिलं माझ्याकडून. अरे म्हटलं या एवढं जाड कागदावर कसं काय लिहिणार मी, पण तुम्ही काही करा. मला एखादी तो शाळा एक मित्र काढतो, अरे सावरकरांनी तर दगडावर लिहिलं, तुला काय या कागद द्यायला. अरे म्हटलं बरं शाळा पाठवतो. मग लिहिलं ते शेवटी. पण मी हा कागद नाही वापरला, आपला असा याचा जो कागद असतो वर्तमान पेपराचा, हे असा कागद, अशा कागदावर रोज लिहायचो. आणि ते संध्याकाळी संदीपची आई म्हणा, संदीपची मिसेस म्हणा, यांच्याकडून ते मुळीत लिहून घ्यायचं कच्चं मच्चं. पण अशा प्रकारे ते साधारण 1 महिन्यामध्ये ते आत्मचरित्र पूर्ण करून संदीपने ते क्लिअर केलं आणि मग ते त्या सुवर्ण महोत्सवामध्ये ते प्रकाशित झालं. त्याच्यानंतर हा जो प्रतिभेचे नंदनवन काव्यसंग्रह आहे त्याचे स्कॉलरशिप कोणी घेतली, रवींद्र शिवदे डॉक्टर आणि काहीतरी जीवलक सेवाभावी संस्था त्यांची, त्या संस्थेने घेतली. आणि मग त्याच्यानंतर आता मात्र काही म्हणजे स्वतः कोणी काही म्हणते, पण मला उर्मिला ताईंच्या प्रेरणेने म्हणजे सर तुम्ही आता तुमच्या गजल भरपूर मी सगळ्यात चेक केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही आता गजल संग्रह करायला काही हरकत नाही. मग त्यांनीच त्या सिलेक्ट केल्या, त्यांनीच प्रस्तावना दिली. पण आता हे झालं, सगळं झालं, पुस्तक जवळजवळ तयार झालं. आता काय करू, आता कुठं जाऊ म्हटलं. आता मात्र कोणाची वाट नाही बघायची, आपण स्वतः कोणाकडे जायचं, नंदकिशोरकडे. आता नंदाचा किशोर म्हणून तो काय कमी असतो का, आणि शिवाय बाहेर कमी चक्क जातो, त्याला काय आपले येणार नाही. म्हटलं सर पैशांच्या बाबतीत मी काही म्हणत नाही, पैसे मी आता माझी परिस्थिती बरी आहे, पैशाच्या बाबतीत हे नाही करत. परंतु लोक जमवणं
आणि ते फुल वृक्ष आणणं, अमुक करणं, तमुक करणं, या गोष्टी मला काही जमणार नाही. आणि आजपर्यंत असे कार्यक्रम झाले. तर ह्यावेळेस आपल्या नाशिक कवीने, तुम्ही कुटुंबातला माणूस आहे, कुटुंबातल्या लोकांनी ओळखलं, तो माणूस एका बाहेर तयार झाला. आणि मग हे आमच्या अशी चर्चा झाल्यानंतर मी सहज म्हटलं, आता नाशिक कवीचं म्हटलं नंतर आपण यांच्या कानावर घातलं पाहिजे. कोणाच्या? मगर साहेबांच्या. म्हटलं असं नंदकिशोरांचं नामचं असं ठरलेलं आहे. म्हणजे सरचे स्वागत आणि मी तुमच्यासाठी काहीतरी हातभार लावणार आहे. म्हटलं सर तेवढी अपेक्षा नाही मला. नाही म्हटलं तुम्ही लावणार ना, मला लावायचं आहे ना. म्हटलं पण मी ऑलरेडी आपलं औरंगाबाद सभागृहाचं हे फी भरून टाकलेली आहे. पुस्तक तर मीच पण म्हणजे प्रकाश आपलं हे केलं छापला वगैरे. म्हणजे काय आता नाही, माझ्याकडून 5,000 रुपये वरचं सर शाळा फुल वगैरे त्यांचा गुणगुण गेला तो. मग अशा प्रकारचे 7ही पुस्तकं हे काय एखाद्या अंध कवीचे येत आहेत, तर त्याचं शेप फक्त नाशिककरांकडे येतो आणि परत आपल्या आयुष्याकडे येतो. थोडक्यात आता 5 मिनिटं आवडतो. आता एकच कविता म्हणतो, कारण ती कविता फार महत्त्वाची आहे. आता ह्या वर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. मला वाटलं माझं तुम्ही जेवढं बोललं का तुम्ही मिनटं लगेच कट करायला लागलं. मी म्हटलं 10-15 मिनिटं बोलू शकतो मी. तर मग असं झालं, ह्या वर्षी अभिजात दर्जा मिळाला, परंतु तो अभिजात दर्जा मिळणार हे मी 31,000 पुस्तक प्रकाशित 2023 सांगून टाकलं. तर कसं तो पटकन वाचतो. आली दुधाबरोबर ओठातही मराठी आहे ना. मी आली दुधाबरोबर ओठातही मराठी, जपतो सदैव आम्ही हृदयातही मराठी. एक सिंगल वाचणार आता, डबल वाचणार नाही. ज्ञानेश्वरी फुलवते भाषेतला मळाया, गीता म्हणून लागे आम्हासही कळाया. स्वर्गीय सौख्य देते ओव्यातही मराठी, जपतो सदैव आम्ही हृदयातही मराठी. संतास भावली अन त्यांनी अभंग रचले, संतास भावली अन त्यांनी अभंग रचले, आख्यान पंडितांना पंतास काव्य सुचले. पद्यात श्रेष्ठ तैसी गद्यातही मराठी, जपतो सदैव आम्ही हृदयातही मराठी. बघा, होण्यास राजभाषा आयुष्य वेचताना. आम्ही स्वतः पुष्पागृहात, मी जेव्हा इथं नाशिकला वगैरे आलो होतो तेव्हा पुष्पागृहाचे आमचे म्हणजे ओळखी पाळखी होत्या थोड्याशा. होण्यास राज्यभाषा आयुष्य वेचताना, कुसुमाग्रजास आम्ही प्रत्यक्ष पाहताना. होण्यास राजभाषा आयुष्य वेचताना, कुसुमाग्रजास आम्ही प्रत्यक्ष पाहताना, अभिमान वाटला हो जगण्यातही मराठी, जपतो सदैव आम्ही हृदयातही मराठी. शेवटचा बरोबर, शिकणार अन्य भाषा ती हात या युगाची. तिरस्कार ही गोष्ट मला आवडते कोणाविषयी. शिकणार अन्य भाषा ती हात या युगाची, जपणार मातृभाषा ही ओढ या मनाची. राहील जीव जोवर श्वासातही मराठी, जपतो सदैव आम्ही हृदयातही मराठी. तर धन्यवाद. परत एकदा आयोजकांचे मी धन्यवाद मानतो आणि आपल्या वेळेप्रमाणे मी रजा घेतो. परत अध्यक्ष महाराजांचा आभार मानतो आणि सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो.